लवकर जायचंय म्हणून 7 नंबर सन 2009चे विधानसभा विधेयक क्रमांक 29 महाराष्ट्र शेतकरी कारागीर व भूमिहीन मजूर यांना निवृत्ती वेतन देण्याबाबत विधेयक 2009 शिशुद्री मुनगंटीवार एसएससी यांचे. महोदय, सन 2009 चे विसवी क्रमांक 29 महाराष्ट्र शेतकरी कारागीर व भूमिहीन मजूर यांना निवृत्ती वेतन देण्याबाबत विधेयक 2009 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय, आपल्याला जाण्याची घाई आहे. जर आपण शेतकरी कारागीर व भूमिहीन मजूर यांना 1000 रुपये महिना निवृत्ती वेतन देण्याचं आश्वासन देत असाल, हे विधेयक मी आत्ताच न मांडता मी इथं बसू शकतो. पण मला याची जाणीव आहे की अध्यक्ष महाराज, राज्यमंत्री म्हणून तुमचा मर्यादित अधिकार आहे. कॅबिनेट मंत्री एवढ्या महत्वाच्या विषयावर अध्यक्ष महाराज या सभागृहामध्ये उपस्थित असते आणि शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कारागीर ज्यांच्या आधारावर आजपर्यंत महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था टिकवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांच्या आयुष्यात मदत करण्यासाठी सरकारने 1000 रुपये निवृत्ती वेतन देण्याचं हे विधेयक हे निश्चितपणे अध्यक्ष महाराज मान्य केलं असतं. महाराष्ट्रातील 65% लोक खेड्यात राहतात अध्यक्ष महाराज. आज या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज 4,55,00,000 लोक हे रोजगार करतात आणि अध्यक्ष महाराज यापैकी 2,55,00,000 रोजगार हा शेतकरी, ग्रामीण कारागीर किंवा शेतमजूर, हे 50% पेक्षा जास्त रोजगार अध्यक्ष महाराज हा शेतीशी संबंधित शेतकरी, शेतमजूर किंवा ग्रामीण कारागिराकडे आहे अध्यक्ष महाराज. दुर्दैवाने 1970-71 मध्ये मंत्री महोदय, महाराष्ट्रामध्ये 70-71 मध्ये एव्हरेज खातेधारकाकडे शेती जी होती ती 4.28 हेक्टर होती. जवळपास 10 एकर जमीन ही एका शेतकऱ्याकडे होती. अध्यक्ष महाराज धीरे धीरे त्याचे तुकडे होत गेले, कुटुंब अध्यक्ष महाराज वाढत गेलं आणि आज आपण आर्थिक पाहणी अहवाल जेव्हा वाचाल तेव्हा असं लक्षात येईल की आता एका खातेधारकामागे 1.8 हेक्टर जमीन आहे. म्हणजे फक्त 2.5 एकर जमीन ही शिल्लक आहे. आणि दुर्दैव असं आहे की एकूण महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 काही हजार खातेधारक आहेत. यापैकी 1,29,00,000 खातेधारक हे अध्यक्ष महाराज 2.5 एकरच्या आत आहे. अध्यक्ष महाराज, जेव्हा एखादा शेतकरी या 2.5 एकरमध्ये कष्ट करतो, मेहनत करतो, भूमातीची सेवा करतो आणि आयुष्याच्या शेवटच्या समयी अध्यक्ष महाराज निसर्ग चक्राने तो थकतो. अध्यक्ष महाराज, 2 मुलं असेल तर 1.25 एकर त्यांच्या हिस्स्याला जाते आणि मग त्या शेतकऱ्याला संयुक्त कुटुंब व्यवस्था ही आता धीरे धीरे निकालात निघत असल्याने अध्यक्ष महाराज तो एकाकी पडतो. कदाचित आपण श्रावणबाळ योजना सांगाल, मला माहित आहे की आपण सांगाल की आजही निवृत्ती वेतन योजना. किती पैसे देता हो तुम्ही? 600 रुपये प्रत्येकी द्यायचे आहे. आणि तुम्ही आकडेही सांगाल की आम्ही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमध्ये 13,60,000 लोकांना मदत करतो, हे सांगाल तुम्ही आकडे. याच्यावरच तर माझा आक्षेप आहे ना. तुम्ही जेव्हा सांगाल 13,60,000 लोकांना मदत करता, हे अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आकडे आहे. ज्यांना 6वं वेतन आयोग, जो रिटायर्ड झाल्यावर पेन्शन, त्याचा पोरगा कलेक्टर राहिला तरी बापाल पेन्शन, असं कोणी म्हणत नाही.
असे अनेक कलेक्टर आहे की ज्यांचे बाप सरकारी अधिकारी होते, पण एकाने तरी असं म्हटलं का की माझा पोरगा कलेक्टर आहे, माझं पेन्शन देऊ नका, एक अर्ज दाखवावा, मी यानंतर आयुष्यात एकही अशासकीय विधेयक मांडणार नाही. पैसा प्रचंड आहे, पण कोणी असं म्हणत नाही की माझा पोरगा कलेक्टर आहे तर मी पेन्शन घेणार. अध्यक्ष महाराज आमदार आहे, आमदार साखर कारखाने आहे. कधी असं म्हणतात का एक तरी अर्ज आहे का तुमच्या विधान भवनामध्ये सचिवालयात की माझे इतके साखर कारखाने झाले, आता मी रिटायर्ड झाल्यानंतर राज्य सरकारचं निवृत्ती वेतन घेणार नाही, दाखवा अर्ज. म्हणजे करोडो रुपये कमावणारे लोक सुद्धा विधिमंडळाची 25-40 हजार रुपयाची पेन्शन सोडत नाही अध्यक्ष. पण काही कमी नाहीये त्यांना. पण हा जो शेतकरी आहे मंत्री महोदय, या शेतकऱ्याला मदत करण्याची आपली जबाबदारी आहे. मला जेव्हा सांगितलं की मी 1,29,00,000 खातेदार अडीच एकरच्या आतमध्ये आहे, तुमची मदत 13 लाख लोकांनाच होते. तुम्हाला ती लंडनच्या कोर्टातली घटना माहीत असेल, वाचली असेल की त्या कोर्टामध्ये एका माणसावर पाव चोरीचा आरोप होता आणि जेव्हा जज शिक्षा सुनवायला लागले तेव्हा ज्यांनी पाव चोरी केला त्याला फक्त 1 पाऊंड दंड केला आणि जे तिथं बसलेले इतर लोक होते जज म्हणाले की यांना 10-10 पाऊंड दंड करा, कारण याला पाव चोरी करण्याची व्यवस्था ही या समाजाने केली आहे, यांना 10-10 पाऊंड दंड करा. कदाचित ते जज इथं आले तर तुम्हालाही दंड केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या व्यवस्था निर्माण करतात. या देशामध्ये अध्यक्ष महाराज आपल्या राज्यकर्त्यांनी हे मान्यच केलं की या देशामध्ये 3 देश आहे आणि माहित नाही म्हणूनच कदाचित पेट्रोलियम कंपन्यांची नावं केंद्र सरकारने बरोबर तशीच ठेवली, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि अध्यक्ष महाराज हिंदुस्थान पेट्रोलियम. 3 देश मान्य केले, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, असेच 3 देश इथं आहे अध्यक्ष महाराज. एक खाऊन खाऊन मरणार आहे, एक कसा तरी खाण्याचा प्रयत्न करणारा मध्यमवर्गीय आहे आणि एक गरीब माणूस आहे अध्यक्ष महाराज, ज्याला सकाळी संध्याकाळच्या जेवणाचं काय होईल याचं माहित नाही. आणि अध्यक्ष महाराज दुर्दैवाने जेव्हा आम्ही शेतकरी शेतमजुरांना मदत करण्याचा अध्यक्ष महाराज हा विषय मांडतो, तुम्ही सांगाल की आम्ही 600 रुपये मदत करतो, गोव्याला 2000 रुपये करतात, एवढूसं राज्य आहे तुमच्यापेक्षा इतकूच, मग ते 2000 रुपये करतात, मी तर 1000 रुपयेच मागतोय. तुम्ही सांगाल आमच्या तिजोरीत पैसे नाही. मी तुमच्या खर्चाचे आकडे वाचत होतो, मी मंत्र्यांची नावं घेत नाही, व्यक्तिगत याच्यावर जातात. एक मंत्र्याचं विजेचं बिल 76 लाख, 80 लाख, 6 महिन्यांनी पडदे बदलवले, त्याचं मुख्यमंत्र्यांकडे वर्षभराचा चहा पाणी टेंडर निघते 1 कोटी हाय क्वालिटी फूड. अरे तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, हाय क्वालिटी फूड पाजायला आणि खाऊ घालायला पैसे आहे. आणि अध्यक्ष महाराज जेव्हा शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय आपण केला, दारू पासून तुम्हाला 10,600 कोटी एक्साईज मिळते, 10,600 कोटी, आणि तुम्ही आता 500 कोटी मदत करताना निवृत्ती वेतनात. हा दारूचा पापाचा पैसा आहे, जरा पुण्यात खर्च करा ना. 10,600 कोटी दारूचं एक्साईज आहे. महात्मा गांधी सांगून गेले होते दारू पाजू नका, तुम्ही पाजता. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याच्या पावतीवर अध्यक्ष महाराज लिहून आहे मी दारू पिणार नाही, तोच काँग्रेसचा सदस्य होऊ शकतो. पण दुर्दैवाने तेव्हा गांधीजींना माहित नव्हतं की मी दारू विकणार नाही, विकू देणार नाही, लिहिलं नाही. तुम्ही काँग्रेसचं सदस्य झाला असाल तर पावती बघा, म्हणजे सदस्य म्हणून कधी 5 रुपये दिले असतील, दारू पिणार नाही. मग आता या पापाचा पैसा 10,600 कोटी आहे. मी जर 1,000 रुपयाची मागणी केली तर तुमच्या विभागाचं, तुमच्या राज्य सरकारच्या वित्त विभागाचं काय दुखतं? जेव्हा राज्य सरकारमधला वित्त विभाग नियोजन विभागाला तुम्ही प्रस्ताव पाठवा, ते सांगतात ओरिसामध्ये इतके आहे. अरे पण गोव्यामध्ये जास्त आहे ना 2000, ओरिसाचं कमी आहे, ते का पाहता? मग तुमची पेन्शन द्यायची वेळ येते, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानची पेन्शन सांगतो ना, मग ती का मान्य करत नाही?
स्वतःची पेन्शन घ्यायची राहिली तर 6वं वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन द्यायची वेळ आली की मग मात्र 600 रुपये घ्या, इतकी जमीन नको. अरे शेतात गावामध्ये तुम्ही त्यांचे चेहरे पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावरून अध्यक्ष महाराज गरिबी टपकते. भारत हा कृषीप्रधान देश आहे असं सांगितलं जातं अध्यक्ष महाराज. आणि या ठिकाणी जेव्हा तुमचं पेन्शनचा वेळ येते तेव्हा अध्यक्ष महाराज या ठिकाणी पेन्शन दिल्या जात नाही. म्हणून अध्यक्ष महाराज मी हे बिल सरकारने अध्यक्ष महाराज 1000 रुपये पेन्शन द्यावी यासाठी मांडलं आहे. अध्यक्ष महाराज खरं तर महाराष्ट्राच्या बजेटपैकी आपण जेव्हा एकूण सरकारी कर्मचाऱ्यांवरचा खर्च पाहतो अध्यक्ष महाराज, तो जवळपास 52% खर्च आहे. आणि या राज्याच्या एकूण खर्चापैकी 52% खर्च हा किती लोकांवर आहे? 17,50,585 लोकांवर. 17,50,585 लोकांवर 52% खर्च करता आणि 1,29,00,000 लोक ज्यांच्याकडे 2.5 एकरपेक्षा कमी जागा आहे त्यांच्यासाठी 500 कोटी खर्च कराल तर मग हे खरं आहे की एका शायरनी म्हटलं होतं, इधर गधे उधर गधे सब गधे ही गधे, यहां घोड़ों को नहीं मिलती घास और गधे खा रहे च्यवनप्राश. तुम्ही 1,29,00,000 लोकांना अध्यक्ष महाराज 500 कोटी तुम्ही आकडे वाचणार आहात, तुमचा आकडा आहेच, तुमच्या ब्रीफिंग मध्ये आलं असेल 589 कोटी 75 लाख खर्च केला असं सांगाल बघू, जसं काही मोठं युद्ध मागून आलं जातं. पण हे सांगणार नाही की 52% खर्च करताय. अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज आपल्या माध्यमातून की आज शेतकरी अडचणीत आहे अध्यक्ष महाराज, आत्महत्या करतोय अध्यक्ष महाराज, शेतीचा धंदा हा फायदेशीर राहिला नाही अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज त्या दिवशी मला खूप दुःख झालं अध्यक्ष महाराज, जेव्हा एका गावामध्ये मी गेलो, एका व्यक्तीचा पाय अपघातामध्ये कापला गेला होता. त्या गावातील कार्यकर्त्यांनी जेव्हा मला बोलवलं आणि सांगितलं की काहीतरी मदत केली पाहिजे, मी 10,000 रुपये त्याच्या पत्नीच्या हातात दिले. त्याच्या पत्नीने आई वडिलांनी माझ्या जिंदाबादचे नारे दिले तेव्हा मला खूप दुःख झालं अध्यक्ष महाराज की 10,000 रुपयाची काय किंमत आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबात. मी अध्यक्ष महाराज फरवरी महिन्यात आरोग्य शिबिर घेतलं. मला असं वाटायचं की 1,000-1,500 लोक येईल, 11,500 लोक जेव्हा आले तेव्हा मला दुःख झालं अध्यक्ष महाराज. इतरांना आनंद झाला असेल पण मला असं वाटत होतं की राजकारणात येऊन आपण काहीही करू शकलो नाही, आपण ढोंगी आहोत असं माझं मन मला म्हणायला लागलं अध्यक्ष महाराज. की अजूनही आपण या गरीब लोकांची कुठे सेवा करतो? शहीदांनी प्राणाची आहुती दिली, ती बिर्ला अंबानी टाटासाठी दिली नाही. शहीदांची आहुती कोण्यातरी नेत्यांनी होमोसेक्स्युअलची बाजू घ्यावी म्हणून दिली नाही. अध्यक्ष महाराज शहीदांनी प्राणाची आहुती दिली, त्या शेतकरी अन्नदाता सुखी भव याला अध्यक्ष महाराज मदत व्हावी, याचं जीवन सुसह्य व्हावं, याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा म्हणून अध्यक्ष महाराज शहीद आजम भगतसिंग हसत हसत फासावर गेले. पण तुम्ही 1,000 रुपयाची पेन्शन रडत रडत तर द्या. 1,000 रुपये पेन्शन करण्याचं आश्वासन माननीय मंत्री महोदय तुम्ही दिलं पाहिजे. आणि हे देताना अपेक्षा तुम्ही कदाचित म्हणाल मी कॅबिनेटमध्ये जातो, मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो, करू नका. तुम्ही आश्वासन द्या, मग तुम्ही जाऊ नका, मग मी जातो. पण तुम्ही आश्वासन द्या, इथं तुम्ही कारण सांगू नका. 1,000 रुपये दिल्याने 500 कोटीच्या ऐवजी 1,500 कोटी खर्च होईल, पण 1,29,00,000 लोकांसाठी होईल. तुम्ही 17,50,000 लोकांसाठी जर 52% बजेटमध्ये खर्च करता तर अध्यक्ष महाराज माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही आज जे इंडिया विरुद्ध हिंदुस्थानचं युद्ध सुरू झालं आहे, या इंडिया विरुद्ध हिंदुस्थानच्या युद्धात तुम्ही हिंदुस्थानच्या बाजूने उभं राहावं. आणि ही विनंती मी माझ्या सासूरवाडीच्या आमदाराला करतो. नांदेड माझी सासूरवाडी आहे. असं म्हणतात आपल्या धर्मामध्ये आणि संस्कारात की जावई जेव्हा एखादी गोष्ट मागतो तेव्हा सासऱ्यांनी कधी नाही म्हणायची नसते, आणि जो सासरा नाही म्हणतो तो पापाचा धनी होतो. तुम्ही माझ्या सासूरवाडीच्या, मी तुम्हाला माझ्यासाठी काही मागत नाहीये,
मी मागतोय महाराष्ट्राच्या 1,29,00,000 शेतकऱ्यांसाठी आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे विधेयक मंजूर करून 1,000 रुपये निवृत्ती वेतन हे शेतकरी, कारागीर व भूमिहीन मजुरास देण्याच्या संदर्भामध्ये मी जी मागणी केली आहे या मागणीला समर्थन द्यावं आणि उत्तरामध्ये सकारात्मक भूमिका आपण घ्यावी एवढी विनंती हे विधेयक मांडताना अध्यक्ष महाराज मी करतो आहे. धन्यवाद. मंत्री महोदय 2 मिनिटे संधी देऊ त्यांना. बोला. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी एक अतिशय माणुसकीला गहिवर आणणारं असं विधेयक या ठिकाणी आणले आणि मी आज सभागृहात आल्यापासून बघतोय सुधीर भाऊंचा अशासकीय ठराव. अध्यक्ष महोदय, आदरणीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे बिल मांडलंय त्याला मित्र प्रवीण दरेकरजी आणि आदरणीय गिरीश बापट यांनी समर्थन केलं. अध्यक्ष महोदय, हे बिल गेल्या अधिवेशनापासून पेंडिंग होतं, ते आज आलं. 3 वर्षापासून पेंडिंग होतं, ते आज योग आला चर्चेचा. आणि विशेष असं सहाय्य तुम्ही मागताय म्हणून हे विशेष सहाय्य विभागाकडे आलं. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, आपण विशेष सहाय्य वेगळं केलं. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की विशेष सहाय्य विभागातर्फे प्रामुख्याने ज्या योजना राबवल्या जातात ते संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना. आणि अध्यक्ष महोदय, संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेक विविध प्रवर्गाचा आपण त्यामध्ये समावेश केला. प्रामुख्याने सांगायचं गेलं तर अंध, अपंग, शारीरिक मानसिक रोगाने आजारी रोगग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्ता, देवदासी, घटस्फोट प्रक्रियातील आणि घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या महिला, देवदासी, अत्याचारी महिला, वेश्या व्यवसायातील मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, 18 वर्षाखालील अनाथ बालके, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाची पत्नी, 35 वर्ष व त्यावरील वयाची अविवाहित स्त्री इत्यादी वेगवेगळ्या प्रवर्गांना आपण ह्या फायदा देतोय. आज सिकल सेल साठी पण आपण देतोय. आपल्याला सांगू इच्छितो फक्त संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना. अध्यक्ष महोदय, गेल्या 3 वर्षाचे स्टॅटिस्टिक्स सुधीर भाऊ मी आपल्या समोर ठेवतो, आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आज 2010-11 मध्ये जवळजवळ 1218 कोटी रुपये आपण महाराष्ट्रामध्ये या योजनेत वाटले. 2011-12 मध्ये 1225 कोटी रुपये वाटले. 12-13 मध्ये 1398 कोटी रुपये आपण याच्यामध्ये 1400 कोटी रुपये आणि 13-14 मध्ये आपलं टार्गेट बापट साहेब आहे 1513 कोटी रुपये फक्त. आणि एकूण लाभार्थी जे आपण म्हणताय ते आजच्या तारखेला एकूण 13-14ला या तिन्ही योजनांमध्ये 21,92,000 लाभार्थी आज या महाराष्ट्रामध्ये आपण देतो आहोत. आता ह्याच्यासाठी तरतूद अध्यक्ष महोदय काय आहे की 21,000 पर्यंत उत्पन्न ज्याचं आहे आणि 65 वर्ष वय ज्याचं आहे त्यापर्यंत त्या सगळ्यांना आपण अंतर्भूत करतो. मग त्याच्यामध्ये कुठलेही कारागीर आले, शेतकरी आले, शेतमजूर आले, जे कोणी 21,000च्या खाली आहेत आपण त्याची गरिबी म्हणून व्याख्या करता, जे कोणी 21,000च्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे आणि ज्यांचं वय 65 वर्ष वर आहे त्या सगळ्यांना हा फायदा मिळतोय आणि ह्याच्या पुढेही कोण वंचित राहणार नाही. त्यामुळे हे सगळे कॅटेगरीमध्ये शेतकरी असेल, कारागीर असेल, शेतमजूर असेल, सगळेच असेल. परंतु ही कॅटेगरी आपण शेतकरी म्हणून जेव्हा आपण म्हणतो सुधीर भाऊ, तेव्हा ह्याची व्याख्या आपल्याला अध्यक्ष महोदय करता येईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आज 21,000मध्ये शेतकरी बसत असेल तर आपण जरूर ही आपण योजना देतोच आहोत, ह्याच्या पुढेही देऊ. आज कारागीर जर 21,000च्या आतमध्ये असेल तर जरूर ही योजना त्याला लागू होईल. ही गोष्ट बरोबर आहे की आपल्याला ही 21,000ची ही सुद्धा आम्ही वाढवायचा प्रयत्न करतो. आज 600चं 700 जरी कमीत कमी करावं म्हणून आम्ही मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव पाठवला आहे. 21,000चं 40,000 करावं म्हणून आपण हे पाठवलेलं आहे. मग हे याचे 1,500 कोटीचे 2,000 कोटी झाले तरी हरकत नाही, परंतु आपण हे जास्तीत जास्त लोकांना ह्याच्या आवाक्यामध्ये आणलं पाहिजे. ही आमच्या विभागाची आणि शासनाची भूमिका अध्यक्ष महोदय नेहमीच राहिलेली आहे. आज आपल्याला सांगू इच्छितो सुधीर भाऊ, हे आपण पैशांनी देतो मदत, परंतु महाराष्ट्र शासनाने गरिबांचा
कैवार हा नेहमीच घेतलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून असं खाऊ घालायचं किंवा असं खाऊ घालायचं. आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अन्न सुरक्षा बिलमध्ये सुधीर भाऊ 1,29,00,000 नाही 7,75,00,000 लोकांना 2 वेळचं जेवण महाराष्ट्र शासन देणार आहे, केंद्र शासन देणार आहे. कुठलाही आपला गरीब माणूस 75% ग्रामीण भागातला माणूस उपाशी झोपणार नाही आहे. 1 डिसेंबर 1 जानेवारीपासून आपल्याकडे ही योजना लागू होते आहे. आज राजीव गांधी आरोग्यदायी योजनेअंतर्गत 75% लोकांना आपण त्यांचं आरोग्य बघतोय. त्यांना कुठलाही 1 पैसा खर्च लागणार नाही एवढी सुविधा आपण गरिबांना देतोय. आज राईट टू एज्युकेशन मध्ये आपण 12वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण देतो. त्यांच्या मुलांना शिक्षण सुद्धा मोफत मिळालं पाहिजे. या प्रकारचं केलं, शिक्षण दिलं, आरोग्य दिलं, 2 वेळचं जेवण दिलं. अशा प्रकारचं गोरगरिबांना कुठल्याही प्रकारे उपाशी राहता कामा नये, त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे. अशा प्रकारची योजना आज महाराष्ट्र शासन करत आहे. आणि म्हणून केवळ पैसे देऊनच भागत नाही, तर अशा प्रकारच्या योजना आपण देऊन गोरगरिबांची मदत करतोय सुधीर भाऊ. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ह्या शेतकरी, कारागीर आणि भूमिहीन शेतमजूर हे जर 21,000च्या आतमध्ये असते तर नक्कीच त्यांना हा फायदा आपल्याला देता येईल. परंतु हा असा कॅटेगरी ही अशी शेतकरी म्हणून आपल्याला या योजनेमध्ये विशेष सहाय्यांच्या योजने जे आहे त्याच्यामध्ये समाविष्ट करणे अध्यक्ष महोदय योग्य राहणार नाही आणि संयुक्तिक राहणार नाही. हा, त्यांना त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाने मदत करतोय ती वाढवून मागितली पाहिजे. आपण 21,000 तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आणखीन 40,000 पर्यंत गेला पाहिजे. 600चा आणखीन जास्ती 700, 800, 1000 पर्यंत देता आलं पाहिजे, हे आपण मागणी करू. परंतु या कक्षेमध्ये विशेष सहाय्याच्या योजनेमध्ये बसण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल त्यासाठी आपण हे करत आहोत आणि विविध मार्गाने आपण गोरगरिबांना मदत करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. मागेल त्याला काम आपण मनरेगामध्ये देतो. आज आम आदमी का विमा योजनामध्ये कोणी गरीबाच्या घरातलं कोणी आकस्मिक गेलं तर 75,000 रुपये 8व्या दिवशी त्याला याच्या इन्शुरन्स कंपनीकडून मिळतात. कोणी अपंग झालं तर 35,000 रुपये मिळतात. त्याच्यामध्ये त्याच्या 2 मुलांना 9वी ते 12वी पर्यंत 100 रुपये महिना आपण स्कॉलरशिप देतो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या योजना गोरगरिबासाठी महाराष्ट्र शासनाने राबवल्या. हजारो कोटी रुपये आज महाराष्ट्र शासन याच्यावर खर्च करते अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आहे सुधीर भाऊंना, आपण खूप हृदय हेलकावून टाकणारं भाषण केलं, आपण नेहमी करता, ती आपली खूबी आहे. आपला एक्सपिरियन्स तेवढा, अनुभव तेवढा आपला आहे. त्यामुळे आपली तळमळ गोरगरिबांसाठी आहे. परंतु अशा प्रकारे जर आपण या मार्गाने आपण जर मदत करतोय, त्या मदतीला आणखीन शेतकरी, कारागीर आणि भूमिहीन शेतमजूर जे या व्याख्येत बसतात त्यांना आपण मदत जर केली तर मला वाटतं आणखीन संयुक्तिक ठरेल. परंतु हे इन जनरल सरसकट आपण जर असा विचार केलं तर ते संयुक्तिक राहणार नाही. माझी आपल्या कळकळीची विनंती आहे की आपण हे विधेयक मागे घ्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं. अध्यक्ष महाराज, आपण माहिती दिली, तेच मी म्हणत होतो की तुम्ही जरा या प्रश्नाचं उत्तर अधिकाऱ्यांनी लिहून दिलेल्या किंवा सांगितलेल्या ब्रीफिंगमध्ये शोधू नका, आपल्या अंतःकरणामध्ये शोधा. अध्यक्ष महाराज, पहिली मागणी मी जी केली ती 600 रुपये जे निवृत्ती वेतन सध्याचं आहे, श्रावणबाळ सेवा राज्य याच्यात जरी तुम्ही 1000 रुपये केले किंवा करतो म्हटलं असतं तरी माझ्या मनात हे विधेयक मागे घेताना कुठेही आडकाठी आली नसती. आपण जो आकडा सांगताय ना 1300 कोटी 1200 कोटी, आपण जरा इतर राज्यांचा अभ्यास करा. तामिळनाडूमध्ये सोशल सिक्युरिटीवर अध्यक्ष महाराज 22% खर्च आहे. तुमच्या राज्यात 3.5% आहे. शाहू महाराज इथं जन्मले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इथं जन्मल्या, महात्मा ज्योतिबा फुले इथं जन्मले, महामानव बाबासाहेब आंबेडकरांची अध्यक्ष महाराज ही भूमी, या महामानवाची भूमी आहे. हे तामिळनाडूमध्ये नाही जन्मले, पण तिथं सेवा सोशल सिक्युरिटी आहे. मी तुम्हाला काय मागतोय, तुम्ही सांगताय ना आमच्या राज्य आम्ही इतक्या योजना केल्या, तर याचा अर्थ तुम्ही नांदेडच्या बाहेर जाऊन जरा झोपडपट्टीमध्ये फिरत चला. तुम्ही सांगता ना तुमचं सरकार मोठं हुशार आहे, ते एका हाताने देते आणि दुसरे 2 हात ताबडतोब खिशात टाकून घेऊन घेते. इकडे तुम्ही अन्न सुरक्षा बिल देत आहात, किती धान्य देणार आहात? 35 किलो. 35 किलोची किंमत किती आहे? तर समजा आपण ॲव्हरेज मध्ये 15 रुपये धरलंय, तर 15 रुपयाच्या हिशोबाने 500 सव्वा-500 रुपयाचं धान्य तुम्ही 2 रुपये आणि 3 रुपये किलोनी देणार आहात. म्हणजे त्याचे पैसे पुन्हा घेणार आहात. फायदा काय दाखवतात तुम्ही?
की आम्ही इतका फायदा करून देतो अन्न सुरक्षा विधेयकात माध्यमातून. आणि अध्यक्ष महाराज हुशारी काय केली माहित आहे का? मागच्या वर्षीपासून बीपीएल कुटुंबाला एका कुटुंबामागे 8 लिटर केरोसिन होतं, ते 2 लिटर केरोसिन केंद्र सरकारने केलं. 6 लिटर केरोसिन आता देत नाही. आणि अध्यक्ष महाराज एका लिटर मागे 50 रुपयाची सबसिडी होती. पांढरं केरोसिन 65 रुपये लिटर आहे. म्हणजे 300 रुपये त्या गरिबाच्या खिशातून अतिशय चुपचापपणे. ते इंग्रज स्टाईल जशी होती तशी नवीन इटालियन स्टाईल आहे. काढून घेतलंय. तुम्ही सांगता आम्ही धान्य देऊ 2 रुपये 3 रुपये. अरे पिसाई 4 रुपये किलो आहे, ते कोण दे गो? चक्कीवर गेल्यावर 4 रुपये किलो पिसाई आहे. लहानपणी आपण धड्यात वाचायचो की एखादा शेतकरी त्याची बायको डोक्यावर एक डब्बा आपला बांधून किंवा कुठेतरी कापडात बांधून कांदा मिरचीचा ठेचा आणि भाकर घेऊन जाते. अरे कांदा आता हा आमदार खासदाराच्याच ताटात आहे, शेतकऱ्याच्या ताटात राहूच शकत नाही. 50 आणि 60 रुपये किलो कांदा आहे. ठीक आहे आता कमी झाला, पण तुमचं कंट्रोल आहे का तुमच्या? मग माझी मागणी काय? तुम्ही एवढं उत्तर द्या ना. मी तुम्हाला मगाच म्हटलं तुम्ही सासूरवाडीचे आहे हो. जावयानी मागितलं नाही म्हणणं मोठं पाप आहे. तुम्ही एवढं तर करा. याची जी मर्यादा तुम्ही म्हटलं मला आवडते ती. तुम्ही याचं आश्वासन द्या. तुम्ही पाठवलंय म्हणू नका. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला संधी आहे. 7:33:15 झाली आहे. तुम्ही संधी घ्या की आम्ही ही मर्यादा 50,000 रुपये करू आणि 600 रुपयावरून ही श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेची जी मदत आहे ती 1000 रुपये म्हणा. आपण मध्यबिंदू काढू 800 रुपये. 800 रुपये करतो एवढं तर सांगा. किंवा 800 रुपये आणि 50,000 रुपयाचा प्रस्ताव हा 1 महिन्याच्या आत कॅबिनेटकडे देतो एवढं सांगा. काहीतरी तर द्या ना. अध्यक्ष महोदय, मी मगाशीच बोलताना सांगितलं की आमच्या विभागाने हा प्रस्ताव 6 महिन्यापूर्वीच आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव पण दिलेला आहे. एक प्रेझेंटेशन पण कॅबिनेटला झालेलं आहे की हे 21,000चं 40,000 करावं आणि 600चं 700 करावं. अशा ऐका ना, असा प्रस्ताव आमचा ऑलरेडी कॅबिनेट समोर गेलेला आहे. आता आपण म्हणताय तर अध्यक्ष महोदय, मी नक्की या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आणि चीफ सेक्रेटरी बरोबर एक बैठक लावून हे 800 करण्याबाबत आणि 40,000 करण्याबाबत मी या संदर्भात नक्कीच आपल्याला बोलवून घेईन. आपल्या समोरच ही बैठक घेऊन याच्यातून चांगला तोडगा काढायचा प्रयत्न करू आपण. हो, तिघांनाही बोलू अध्यक्ष महोदय. ठीक आहे, मग मुख्यमंत्री यांना करू आपण बाकी. अध्यक्ष प्रस्ताव वाचावा लागेल. प्रश्न असा की माननीय सदस्यांना हे विधेयक मागे घेण्यास अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्याने होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्याने नाही म्हणावे. होयचे बहुमत अनुमती देण्यात आली.